राज्यसेवा आणि कंबाईन या दोन्ही एक्झाममध्ये या पुरस्कारांवरती एकतरी क्वेश्चन फिक्स असतो, त्यामुळे हे पुरस्कार पण खूप महत्त्वाचे आहेत. त्यातला आपला पहिला पुरस्कार आहे बॅलन डिओर पुरस्कार 2025चा आहे. 69वी आवृत्ती आहे. पुरुष विजेता कोण आहे तर उस्मान डेम्बेल फ्रान्सचा आहे आणि महिला विजेती एताना बोनमती स्पेनची आहे. या पुरस्कारामध्ये फक्त पुरुष आणि महिला विजेता एवढंच लक्षात ठेवायचंय. पुढचा पुरस्कार आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024चा पुरस्कार आहे. याची सुरुवात 1991 आणि 92 मध्ये झाली होती आणि या पुरस्काराचं पूर्वीचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. 2021 पासून हे नाव ठेवण्यात आलेलं आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. आणि पहिले विजेते होते विश्वनाथ आनंद, त्यांना 1992चा पहिला पुरस्कार मिळालेला होता. तर याच्यामध्ये आता ह्या जोड्या लावायला क्वेश्चन येऊ शकतो की कोणत्या खेळासाठी किंवा कोणत्या स्टेटचा आहे. तर गुकेश डी बुद्धिबळसाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे, ते तमिळनाडूचे आहेत. हरमनप्रीत सिंग यांना हॉकीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे, त्या पंजाबच्या आहेत. प्रवीण कुमार यांना पॅरा ॲथलेटिक्समध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे आणि ते यूपीचे आहेत. आणि मनू भाकर यांना शूटिंगसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्या हरियाणाच्या आहेत. तर या फक्त जोड्या लावायला येऊ शकतात, बाकीचं जास्त डिटेलमध्ये करणं गरजेचं नाहीये. थँक्यू.